आशुतोष सेल्स अँड मार्केटिंगमध्ये आपले स्वागत आहे. आपल्याला वर्तमान परिस्थितीनुसार आणि सर्वांच्या उपस्थित आणि या ठीक आहे. मी विनंती करत आहे माने सरांना. नमस्कार. आवाज येतो का सगळ्यांना व्यवस्थित? अरे वा, मुलं मुली धन्यवाद. तुमचा आवाज ऐकला तर खूप बरं वाटतं आम्हाला, कारण पुढच्या तुम्हीच जन्मी आहात, कारण तुमच्यामुळेच पुढे होणार आहे सगळं. धन्यवाद. तर सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी आहे राम माने. आमचं एक फर्म आहे आशुतोष सेल्स अँड मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाचं, ज्या कंपनीमध्ये आम्ही खूप काही प्रोडक्ट बनवतो. तर लहान मुलांना आता उगी दिशाभूल व्हायला नको, पण ते स्पेशली पालकांसाठी असेल. कारण कसं होतं की एखादं प्रोडक्ट बनवणं किंवा हे शाळा शिकल्यानंतर काहीतरी मार्ग करणं, मार्गाला लागणं, किंवा नंतर फ्युचरमध्ये जर त्यांना काही काम लावायचं असेल तर कमीत कमी पालकांना तर हे गरजेचं आहे की आपला मुलगा काय करावं. जसं एक विषय असतं की बाबा शाळेतले जे शिक्षक आहेत ते सगळे शिक्षक तुम्हाला जे पाहिजे जे आवश्यक ते सगळे सांगतात, माहिती देतात. पण शाळा ही शाळाच असते, कारण खरं जीवन चालू होतं ते कॉलेज वगैरे लाईफ नंतर सुरुवात होते. पण त्याच्या अगोदर आपल्या पालकांना, म्हणजे स्पेशली जसे मलाही मुलगा आहे, मलाही मुलगी आहे, तर ज्यावेळेस मला माझी मुलगा किंवा मुलगी मला वाटतं की कुठल्या तरी चांगल्या ह्याच्यात जावं असं वाटत असेल, पण त्यावेळेस कमीत कमी मला तरी काय करावं हे माहीत असणं गरजेचं असतं. त्याच पद्धतीने आमच्याकडे कसं होतं की हे मुलं आहेतच आहेत. ह्या मुलांना जर समजा ट्रेन करायचं असेल, आज यांनी शाळा शिकणं महत्वाचं आहे, पण ते शाळा शिकताना बरेचसे कुटुंब किंवा बरेचसे फॅमिली असे असतात ज्यांना काहीतरी करावं असं वाटत असतं. काही फॅमिलीमध्ये किती जरी चांगलं असलं तरी वेळ जात नसतो. दिवसभरात टीव्हीच्या मागे, स्पेशली बायका टीव्हीच्या मागेच असतात. तर आम्ही ती कन्सेप्ट पूर्णपणे बदलण्याच्या मार्गावर आहोत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या सोयीनुसार किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल या पद्धतीने आम्ही एक गृह उद्योग चालवतो, ज्यामध्ये मसाले आहेत, शेंगदाणा चटणी आहे, अगरबत्ती आहेत, आणि खूप काही असे लेडीज रिलेटेड प्रोडक्ट आहेत जे आम्ही डायरेक्टली बनवतो आणि त्याचं मार्केटिंगचं कौशल्य आम्ही शिकवतो. काही मुलांना जर समजा 10वी-12वीचे जर तुमच्या ओळखीचे असतील तर त्यांना तुम्ही आमच्याकडे पाठवू शकता. आणि ज्यांना जर समजा वाटलं की तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने जर समजा तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही आमच्या कंपनीमध्ये प्रत्यक्ष येऊन किंवा बघून, किंवा तुम्हाला जर व्हॉट्सअप, या मॅडमचा नंबर मी तुम्हाला शेअर करेन, त्या मॅडमच्या नंबरच्या आधारे तुम्ही खूप काही गोष्टी ते बघू शकता आणि हे करू शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या दिवशी ज्या पद्धतीने आपण म्हणतो की महिला दिन आहे, ऍक्च्युअल माझ्या नजरेतून महिला कशी असते माहिती का, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तव्य जगाला दाखवून देणाऱ्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रीण अशा विविध रूपाच्या पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभा राहणाऱ्या समस्त स्त्रीवर्गाला माझ्याकडून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. त्याच्यासाठी ती महिला आई असते, बहीण असते, मैत्रीण असते, खूप काही भूमिका बजावते. विशेष म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तीच महिला पूर्ण जे मुलांना जे घडवण्याचं काम करते तीच महिला करत असते. त्याच्यामुळे समस्त महिला वर्गाला माझ्याकडून खूप खूप काय म्हणतात त्याला, आभार म्हणता येत नाही, प्रदर्शन म्हणता येत नाही, खूप काही मनापासून शुभेच्छा. आणि इथल्या मला सहजासहजी एक प्लॅटफॉर्म मिळवून देणं किंवा तुमच्यापर्यंत म्हणणं सांगण्यासाठी जे पवार साहेबांनी आणि मॅडमनी मला जे बोलण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे मनापूर्वक आभार. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तुमच्या समोर दिलेले आहेत आता, तर त्या नंबरवर तुम्ही सांगा. दुसरी गोष्ट, आमचं इथे पॅकिंगचं काम चालतं, डिजिटल मार्केटिंगचं काम चालतं. तुम्ही जे काही वस्तू बनवता किंवा बनवू इच्छिता त्याचंही आम्ही मार्केटिंग सुद्धा करून देऊ शकतो. जर समजा तुमच्यामध्ये जसं काही महिला प्रोडक्ट बनवत असतील तर त्या प्रोडक्टला विशिष्ट पद्धतीने जे मार्केट मिळून द्यायला पाहिजे ना, ते आम्ही काम करतो. आमच्या कंपनीचं तेच काम आहे. आणि दुसरी गोष्ट कशी माहितीये का, प्रत्येक जण काम करायची इच्छा असते पण योग्य काय म्हणतात त्याला मार्ग मिळत नाहीये. आणि ते मार्ग जर मिळत नसेल तर तुम्ही ते नंबर दिलेले त्याच्यावर कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, बोलू शकता. आमचा SS आयकॉन बीडी मध्ये सोलापूरचं ऑफिस आहे. तसे आपले 4 ऑफिसेस आहेत, सोलापूर, पुणे, मुंबई, नाशिकमध्ये. तर बऱ्याचशा ठिकाणी कामं चालतं, पण कधी कधी काय होतं की काम जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत कंपनी दिसत नाही, प्रोडक्ट दिसत नाहीत. आणि जर समजा हे मुलं जे आहेत, ज्यावेळेस तुम्ही काही गोष्टी शिकता किंवा लक्षात येतं तुम्हाला की आपण हे करू शकतो, तर त्या मुलाला त्यानुसार तुम्ही तुमची पुढची फील्ड तुम्ही चॉईस करू शकता. जसं इलेक्ट्रॉनिक फील्ड आहे, मार्केटिंग आहे. कारण कितीही जरी केलं तर तुम्हाला अख्खं फक्त मुलांचं करिअर महत्वाचं असतं. त्याच्यासोबतच आमच्या इकडे कंपनीची 4 पद्धतीची कामं चालतात. एक आहे FMCG, ज्यामध्ये महिलांसाठी रोजगार निर्मिती करतो, महिला गृहोद्योग चालवतो. शेंगदाणे चटणी, मसाले चटणी आणि अगरबत्ती प्रोडक्ट आहे, सॅनिटरी पॅड आहेत,
ज्या तुम्ही जसं सॅनिटरी पॅडच्या बाबतीत हे सांगायचं राहिलं का करोडो रुपयाचा बिझनेस आहे तो बरेचसे इंडियन महिला त्याच्यामध्ये नाहीये. बरेचसे आहेत ते फक्त फॉरेन कंपनी आहेत आणि त्या फॉरेन कंपनीचं जर समजा तुम्ही पूर्ण भारतीयातून एक जरी ते फक्त सॅनिटरी पॅडला जर समजा फॉरेन कंपनीचे बाहेर काढलात तर कदाचित 14,000 करोडचा बिझनेस तो तुम्ही बाजूला काढू शकता. म्हणजे विचार करा जे खाण्यापिण्याची वस्तू त्या पद्धतीचे 14,000 करोडचा बिझनेस आहे. आपल्याला मिडल माणसाला त्या कळतच नाही की किती रुपयाचा बिझनेस होतोय. दुसरी गोष्ट आमच्याकडे एक टुरिझमचा बिझनेस चालतो. जसं आता बघा कित्येक दिवस कसं होतं किंवा महिला खूप काही करतात पण कधी विरंगुळाच मिळत नाही. जसं आता तुमच्या शाळेच्या मुलांसाठी 5 दिवस सुट्ट्या होत्या म्हणजे पूर्ण एक सीझन मध्ये त्यांना 5 दिवस सुट्ट्या मिळाल्या. पण तुम्हाला एक माझी बहीण माझी आई माझी मैत्रीण कोण का असेना त्यावेळेस माझ्याकडे बघतो तर ते कधीही 365 दिवसातून मला वाटत नाही कुठल्या लग्नाच्या कुठल्या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त बाहेर पडते आणि ते 4 भिंतीच्या किंवा 1 BHK किंवा त्या बंगलोच्या आतमध्येच असतं. तर आमची एक कंपनी आहे आमची जी कंपनी आहे त्याच्यामध्ये टुरिझमचा बिझनेस चालवते ज्याच्यामध्ये स्पेशली महिलांसाठी नॅशनल आणि डोमेस्टिक ह्या दोन्ही ठिकाणी टूर पॅकेजेस करतात. तर त्या बऱ्याचशा काही अशा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बिझनेस मिळू शकतं. पण सर्वात गोष्ट एक क्लिअर करून घ्या आपलं कुठलाही बिझनेस MLM बिझनेस नाहीये. म्हणजे असं कुठलेही हे नाहीयेत की बाबा तुम्हाला जोडायचं वगैरे असं काही नाही. टिपिकल जे ट्रेडिशनल जे वडलोपारचे चाललेले बिझनेस आहेत ना ते काहीतरी विका काहीतरी पैसे कमवा त्याच्यातून तुम्ही उदरनिर्वाह बनवा किंवा जास्तीत जास्त पैसे कमवा. ह्याच्या पलीकडे जर समजा तुम्हाला काही आयडियाज जर असतील तर तुम्ही अवश्य शेअर करा. कारण आमची जे अजून एक चॅनल आमचं चॅनल आहे म्हणजे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर अनन्या इन्स्पायर नावाचं चॅनल आहे. ज्या चॅनलमध्ये जर समजा एखादी स्त्री किंवा एखादी बाई की म्हणतो जर समजा 2 जणांना जरी काम देत असेल तर किंवा 4 जणांना जरी काम देत असेल तर मी ते आमदार खासदारापेक्षा ती बाई भारी असं समजतो. तुम्हाला पडतं का ही गोष्ट? स्वतःचं घर आपण चालवतोच पण 4 लोकांचं घर चालवणं सर्वात महत्वाचं काम आहे. अशा ज्या काही बायका असतील ज्या काही महिला असतील त्यांना फक्त तुम्ही आम्ही जरी ओळख जरी करून दिलात तर आम्ही त्यांचा जो बिझनेस करतात ना त्याला 4 पटीने वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. आणि आमच्या चॅनलचं नाव आहे अनन्या इन्स्पायर. इन्स्पायर मीन्स उत्तेजित नाही का उत्तेजित देणारे पूर्ण करणारे अशी गोष्ट. आणि तुम्हाला जेवढे काही करता येईल ते फोन नंबर दिलेले आहेत त्या फोनवर तुम्ही कधीही कॉल करू शकता. लोकांना सुद्धा सांगा तुम्ही सुद्धा व्हा. बाकीचं काय महिला दिनाच्या दिवशी एवढंच सांगेन की बाबा सर जसं म्हणले 5 महिला तर मी म्हणतो की माझ्या जेवढ्या परिचयाचे आहेत त्या सगळ्या महिला माझ्यासारखेच असावं. फक्त मला आणि तिला पाहिजे फक्त लिंगभेद दिसावं. बाकीचं मी जसं बोलतो मी जसं करतो तशीच करावी अशी माझी पूर्ण इच्छा आहे. धन्यवाद. रामकृष्ण. काय त्याच्याबद्दल मिनिंग माहिती आहे का तुम्हाला? त्याचं मिनिंग काय माहिती आहे का? तुम्ही जे जेवढे बसलात ना ते जर लेडीज असाल तर सगळे माझ्यासाठी अनन्य आहेत. अनन्या म्हणजे जी साधारण नाही ती युनिक इतरापेक्षा वेगळी डिफरंट द्या नादर. बघा आता तुम्ही वा तुम्ही डिफरंट द्या नादर असाल तर करा काही तुम्ही. ठीक आहे धन्यवाद. विचारा अजून विचारा जसं विचारलं. टाइम शेड्यूल तुमच्यानुसार होईल विचारा. हा हो ते मीच ते सांगितलं ना महिला गृह उद्योगचा अर्थच आहे की 4 भिंतीच्या आतच होता. फक्त ती भिंत कुठली ठरवू आपण. जर तुमच्याकडे 20 लोक जर असतील आणि काम जर मोठं असेल तर आपण तुमच्याकडे पाठवू शकतो ना. कारण होतं काय माहिती का आपल्याला आम्हाला तुमच्या महिला घेऊन मला काय कंपनी मोठी नाही दाखवायची. मला दाखवायचं तुमच्या जसं मी इंटरनल जे काम चालतात ना तुमच्या घरात बसून तुमच्याकडे स्पेस असेल अवेलेबल आणि तुम्ही जर 20 बायका मिळत असेल तर मला अडचण नाही तिकडे यायची कोणाला. आमची माणसं तुमच्याकडे येऊन तुम्हाला हे करतील प्रॉपर. ठीक आहे. आणि त्या महिला जर असतील ना तुम्ही जर महिला बचत गट वगैरे असेल तर ते 20,000 30,000 50,000 कर्ज मिळतं म्हणून महिला बचत करू नका. तुम्हाला जर काय तर मोठं काम करायचं असेल ना तर 20च्या 200 500 महिला करा जेणेकरून ते आमदार खासदार किंवा जे काही लोक आहेत ना त्यांना इकडे काहीतरी इंडस्ट्री आणता येईल. पण त्याच्या अगोदर बोलायला शिका विचारायला शिका. ठीक आहे विचारा अजून विचारा. दोघींना तर बरं वाटले या अर्थाने महिला दिनाच्या खरंच शुभेच्छा तुम्हाला दोघींना. तर मला पण तेच विचारायचं होतं जर घरातल्या घरात होत असेल म्हणजे असं 10 बायकांचा 20 बायकांचा ग्रुप करून तर तसं तुम्ही प्रोडक्ट देऊ शकता. हो मग तेच झालं ना त्याचा अर्थ तोच झाला ना. आम्हाला पण तेच म्हणायचं होतं कारण घर सोडून तर बाहेर जाणं. मी तुम्हाला पहिल्यांदा स्पष्ट सांगितलेलं कारण कसं आहे तुमच्या ज्या पद्धतीने कामं चालतात. मी काय म्हटलं बघा आता जर एक उदाहरण देतो मनाला लावून घे ना का. जर समजा नवरा तुम्हाला काय करूच नका म्हटला तर तुम्ही नवऱ्याच्या विरुद्धात जाल का? कन्फर्म हा प्रश्न विचारला. कन्फर्म ना. मग जर नवरा जर म्हटला घरात बसून काय करायचं कराल की नाही कराल मग पहिला ठरवा ना तुम्ही. तुमच्या वेळेनुसार आमच्याशी चर्चा करा ना. चर्चा करू आपण ठरवूया. आणि खूप काय होतं हे असं समजू नका की काही ठराविक ठिकाणी काम केल्यानंतर असं काम होतं असं काय नसतं. जर समजा तुम्हाला जर कोण 9 वाजता टाइमला बोलवलं ऑफिसमध्ये तर लक्षात ठेवा तुम्ही तिथून 7 वाजता चालू करता. आता इथे शिक्षक मंडळी आहेत त्यांना विचारा नोकरी करतात त्या
जर त्यांचं जर समजा टाइम जर असेल 8 वाजताचं लेक्चर असेल तर ते घरापासून 6 वाजतापासून तयारी करतात. म्हणजे ते 2 वाजता एक्झाम्पल उदाहरण, तर 2 तास आणि 2 तास वेस्ट होतात. बरोबर आहे. त्याच्यामुळं टाइम आपण ठरवू किती करायचं ते. ठीक आहे. एनिथिंग एल्स? आहेत का अजून विचारा नाही तर नंतर विचारा फोन करू, असं काय नाही. हा विचार चर्चा करता येईल आपल्याला. बरं आहे ना ते कुठलं हा भेंड्या हे काय कुठले कार्यक्रम करतात त्याच्यापेक्षा तर बरं आहे ना. कार्यक्रम करण्यापेक्षा तर हे कधी चांगलं ना. कुठल्या तर भेंडीच्या गाण्यात लावले असल्यापेक्षा तर चर्चा केलेली कधीच नाही. हो परफेक्ट. कारण कसं असतं माहिती का, तुम्हाला ज्यावेळेस काही प्रोडक्ट बनवायचे असतील ना तर ते त्याच्याशिवाय देणारच नाही ना तुम्हाला. म्हणजे ते प्रोडक्ट हे सगळं असतं, प्रोडक्ट ट्रेडिंग वगैरे त्याच्यामध्ये असतं, इन्क्लूड असतं त्याच्यात. फक्त जमवा पहिल्यांदा, मग नंतर एक एक चर्चा करा. दोघं चौघं जर समजा 10 जणांचं जर काम एकटी करत असेल तर मी एकटीला घेईन. मग 40 जण असेल तर 4 जण मला पुरेसे. म्हणजे मशिनरी पेक्षा ती बरी आहे ना मला. कधी काय माहितीये का, जर समजा 4 लोकांना काम द्यायचं असेल तर 4 पद्धतीने होईल. एकाला द्यायचं असेल एकाला होईल, असं काय नाही अडचण. असं होत नाही. पहिल्यांदा डोक्यातून काढा तुम्ही की बाबा तुम्ही जर समजा आता एखाद्या लग्नाला जायचं ठरलं, तुम्ही असं म्हणता का त्या लग्नाला हो आमच्या घरात येऊन लग्न लावा म्हणता का? नाही. मनात तसं असेल तर आपण नवीन प्रकार चालू करूया. सगळीकडे कॅमेरा देऊ आपण, व्हिडिओ कॉलिंगवर लग्न लावून टाकू. तर नाही होत तसं, कारण जोपर्यंत काही गोष्टी घडत नाहीत तोपर्यंत आपण काही निर्णय घेऊ शकत नाही. बरोबर ना. राग तर नाही आला ना कोणाला बोललो? ओके. विचार अजून. चहा घेताना बोला वाटल्यास. आणि माझा नंबर असेल तर त्याच्यावर जे नंबर आहे ते माझेच नंबर आहेत, माझ्या पार्टनरचे नंबर सुद्धा आहेत. तर तुम्ही नंबर स्टोअर करून घ्या. ज्या वेळेस तुम्ही बोलाल त्यावेळेस मी अवेलेबल असेल. माझ्याकडून कधी कॉल येणार नाही, पण तुम्ही माझा कॉल आला तर मी कधीही उचलेन. मान केला म्हणजे महिला दिन साजरा झाला असं यातला भाग नाही. आज महिला दिनाचा औचित्य साधून एक नवीन संकल्पना आपण मांडतोय की बरेचसे कमी पालक हजर आहेत, विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, की काही महिलांना घर बसल्या काम करता यावं, जेणेकरून त्यांच्या कुटुंबामध्ये थोडीशी आर्थिक जमेची बाजू होऊ शकते. यासाठी आम्ही आज यांना आशुतोष प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ठिकाणी बोलवलेलं आहे. यातून मला खात्री आहे की कमीत कमी 5-10 महिला तरी सक्षम बनण्यासाठी तयार होतील आणि त्या सक्षम बनतील. भलं आज जरी काय नाही सांगितलं असेल तरी सर्व विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, सर्व मुलींना सांगू इच्छितो की आपल्या नातेवाईकामध्ये कुणी जर असे गरजू असतील किंवा आपल्या शेजारी असतील, तुमच्या नजरेस असे कुणी जर असतील की ज्यांना कामाची गरज आहे, माझ्या माहितीप्रमाणे ही जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे याने तुमचा एक ग्रुप जर तयार झाला महिलांचा तर त्यांना नेण्याची आणि परत आणून त्या जागी सोडण्याची जबाबदारी तुम्ही घेत आहात असं मला माहित आहे. ते ग्रुप केला की त्या ग्रुपनी तिथं त्यांच्या कंपनीपर्यंत जायचं इथंच आहे विडी गुरुकुलमध्ये, आणि तिथून परत आणून तुमच्या घरापर्यंत सोडतील. एकत्रित ज्या ठिकाणी तुम्ही याल त्या ठिकाणाहून ते पिकअप करतील आणि आणून सोडतील. शिवाय दररोजचा मेहनताना म्हणून त्यांना काम काय फार कष्टाचं नाही आहे, बसल्या बसल्या काम आहे. उदबत्तीचं पॅकिंग असेल, चटणीचं पॅकेट पॅकिंग असेल, इतर त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्ट्सचं पॅकिंग किंवा ते प्रॉडक्ट तयार करण्यासाठी जर महिला लागत असतील तर त्यांच्या कंपनीमध्ये ते सामावून घ्यायला तयार आहेत आणि म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत. मला खात्री आहे
की महिला हे लघु उद्योग काहीतरी काही करत असतात. आज पूर्व भागामध्ये आपण पाहतोय दिवस दिवस रात्र रात्र बसून बिड्या ओळण्याचं काम करतायत. त्यापेक्षा हे नक्कीच काम चांगलं आहे की तुमच्या वेळेची बचत होणार आहे, कमी श्रमामध्ये जास्त आर्थिक मोबदला मिळणार आहे. त्यामुळं आपल्या शेजारी असतील, आपल्या नात्यात असतील, जर असे कोणी महिला असतील, गरजू महिला, धुणे भांडे करण्यापेक्षा नक्कीच चांगला आहे. कारण त्यांना धुणे भांडी केल्यानंतर महिन्याकाठी त्यांना मिळतात किती, की 1000 रुपये ते 1500 रुपये जास्तीत जास्त मिळतात. 2 घरांचे केले तर 3000. पण वेळ किती जातो, काम किती आहे. अगदी जायचं, व्यवस्थित काम करायचं, हे साधं काम, हलकं काम आहे. यातनं नाही म्हणलं तरी कमीत कमी 7 ते 8000 रुपये त्यांना मिळतील. दिवसाला ते 250 ते 300 रुपये पगार देणार आहेत. त्यामुळं एक कुटुंब व्यवस्थित चालू शकतं. तेव्हा मी तुम्हाला विनंती करतोय, महिला दिनांचं हा एक नवीन उपक्रम आम्ही शाळेच्या वतीने राबवलोय. थोडासा वेळ कमी मिळाला आम्हाला, पालकांपर्यंत संपर्क साधायला वेळ कमी मिळाला. पुढच्या वेळेस नक्कीच याचा एक मोठा रोजगार मेळावा आम्ही घेऊ. एकच कंपनी नाही, अनेक कंपन्या की ज्याच्या ज्याच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना नोकरी मिळेल किंवा एखादं काम मिळेल, किंवा कोण जरी स्वतःहून काम करणार असतील की ज्यांना आर्थिक गरज आहे, शिलाई मशीन घेण्यासाठी असेल, झेरॉक्स मशीन घेण्यासाठी असेल, असे जे ट्रेनिंग्स असतील त्या ट्रेनिंगचं पण आयोजन करण्याचं काम आम्ही भविष्यात नक्कीच करू. त्यासाठी पालकांची गरज जास्त आहे. तुम्ही जर पालक जास्त हजर राहत असाल तर तशा प्रकारे प्रशिक्षण देऊन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं प्रशिक्षण देण्याचं पण काम करू आणि त्यांना अर्थसहाय्य देण्याचं पण काम करू. अर्थसहाय्य आम्ही देणार नाहीये, पण जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीनं तुम्हाला ते अर्थसहाय्य मिळेल एवढी ग्वाही तुम्हाला या ठिकाणी देतोय. एक 4 महिला जरी सक्षम झाल्या तरी या खऱ्या अर्थानं आजचं जागतिक महिला दिन साजरा केल्याचा आनंद आम्हाला मिळेल. खरं तर 365 दिवस महिलांचेच असतात, फक्त एक दिवस आपण साजरा करतोय. घरामध्ये महिलेशिवाय काळी हलत नसते. कोणतंही काम असेल तर ती महिलाच करत असते. त्यामुळे 365 दिवस हे महिलांचेच असतात. आणि मग अशा काळामध्ये महिलांचं सक्षमीकरण होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही एक उचललेलं छोटंसं पाऊल आहे. आज भलं जरी आपण इथं कुणी सांगत नसाल तरीही देखील नंतरहून आपल्या नात्यातले, जवळचे, शेजारचे असे जर कोणी गरजू असतील तर त्यांना आमच्या शाळेतील शिक्षकांचा नंबर द्यायला हरकत नाही. ते त्यांच्याशी संपर्क साधतील आणि तिथं पाठवतील. एवढंच मी आज या ठिकाणी सांगतोय. आणि महिला दिनाच्या तुम्हाला सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देऊन माझं मनोगत थांबवतोय. धन्यवाद. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. मिट्टी की है जो खुशबू
नहीं